अध्याय 28 मांधाता आख्यान। मांधाता आख्यान। ओम नमो नर्मदाय। युधिष्ठिर उवाच। मांधाता राजशार्दूल स्त्रीषु लोकेषु विश्रुतः एतत् इच्छाम्यहं श्रोतुं चरितं तस्य धीमतः। राजा युधिष्ठिरने सांगितले, नृपश्रेष्ठ मांधाता त्रैलोक्यात विश्रुत आहे, यामुळे त्या बुद्धिमानाचे चरित्र श्रवण करण्याची मी इच्छा करतो। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे महाभाग राजा, ज्या संबंधी तुम्ही मला विचारले ते ऐकावे। इक्ष्वाकु वंशोत्पन्न युवनाश्च नावाचा राजा होता। त्या राजाने महादक्षिणा देऊन यज्ञ केले, परंतु ते दृढवत महात्मा राजर्षी निपुत्रिक होते। त्यामुळे राज्य मंत्र्यांच्या स्वाधीन करून शास्त्रानुसार विधी जाणून बुद्धीने मनावर संयम ठेवून फळमुळे सेवन करून राजाने वनात महातप केले। एकदा तहानेने व्याकुळ झाल्यामुळे गळा शुष्क असलेल्या राजाने आश्रमाच्या बाहेर बसून पाणी मागितले। तेव्हा शुष्क गळ्याने जोरजोरात ओरडणाऱ्या राजाचा आवाज कोणीच ऐकला नाही, जसा चातकाचा आवाज इंद्रदेवाने ऐकला नाही। एका भगवान रूप ऋषीने त्या राजाच्या पुत्रार्थ मंत्रांनी भारलेला जलपूर्ण कलश रात्रीच तिथे स्थापित केला होता। तहानलेल्या राजाने त्वरित जाऊन ते जलप्राशन केले। थंड जल पिऊन उदराग्नी शांत झाल्यामुळे राजा सुखी झाला। त्या श्रेष्ठ व्रतधारी मुनींना ते कळले। क्रोधित होऊन त्यांनी त्या राजाला विचारले, हे कोणाचे कृत्य आहे? युवश्वान राजा म्हणाले, हे माझेच कृत्य आहे, हे सत्य आहे। युवश्वान राजाला भार्गव ऋषी म्हणाले, पुत्रार्थ स्थापित केलेले हे जल तपाने भारलेले होते। कठोर तपाचा आश्रय घेऊन मी तुमच्या पुत्रार्थ हे काम केले, ज्यामुळे तुम्हाला बलवान पुत्र होईल। अगदी महाबलवान, पराक्रमी, तपोबलाने युक्त, सर्व धर्म परायण इंद्रासमान पुत्र होईल। मंत्रयुक्त विधीने मी हे काम केले। हे राजा, अभक्षण असे तुम्ही सेवन करून अयोग्य काम केले। राजा, तुम्ही केलेले प्रारब्ध भोग आहे। तहानेने व्याकुळ झाल्यामुळे तुम्ही विधीपूर्वक मंत्रांनी संस्कारित जलप्राशन केले। महाराज, त्यामुळे तुम्ही गर्भधारण केला। नित्य कर्म करूनही तुम्हास महासुख प्राप्त होईल। आम्ही तुमच्यासाठी परमपुत्रेष्टी करू, त्यामुळे इंद्रासमान पराक्रमी पुत्र तुम्ही उत्पन्न कराल। शतवर्ष पूर्ण झाल्यावर त्या महात्मा राजाची डावी कूस फाडून जणू दुसऱ्या सूर्यासमान महातेजस्वी पुत्र निघाला। तेव्हा त्याचा मृत्यू झाला नाही। त्याचे युवनाक्ष्व राजाला आश्चर्य वाटले। महातेजस्वी इंद्रदेव त्या पुत्राला पाहण्यासाठी आले, तेव्हा देवांनी इंद्रदेवाला विचारले, हा पुत्र काय प्राशन करेल? देवराज इंद्र वदले, हा पुत्र मला प्राशन करेल। इंद्रदेवाने त्या पुत्राच्या मुखात तर्जनी म्हणजेच अंगठ्याजवळचे बोट लावली। त्या पुत्राने प्रसन्नपणे तर्जनी चोखायला सुरुवात केली। इंद्रदेवाने या पुत्राचे सार्थ मांधाता नाव ठेवले। इंद्रदेवाने दिलेली तर्जनी चोखत चोखत तो पुत्र 16 वर्षाचा झाला। आता हा पुत्र एका राजाला झालेला आहे, तर त्यामुळे त्याला दुग्धपान कोण करेल असं हे आहे। तर इंद्रदेवतेने त्यांच्या तर्जनीने त्याला 16 वर्षापर्यंत इथे दिलेलं आहे। इंद्रदेवाने दिलेली तर्जनी चोखत चोखत तो पुत्र 16 वर्षांचा झाला। त्या कालावधीत केवळ ध्यानाने त्या महाराजास आयुर्वेद आदी शास्त्र व दिव्य सर्व शास्त्र उपलब्ध झालेत। आजगव नावाचे धनुष्य, शिंगांचे तयार केलेले बाण व अभेद्य कवचही त्याला उपलब्ध झाले। हे भरत वंशोत्पन्न राजा, देवलोकांसहित इंद्रदेवाने अभिषेक केलेले मांधाता विष्णू समान धर्माचरणाने सर्व लोक क्रमाने आक्रमू लागले। त्या महात्म्याचे चक्र कोणी पराभूत करू शकत नव्हते। शेकडो राजे स्वतःच भेटायला येत। हे राजा, या प्रकारे प्राचीन काळी त्या राजाची पृथ्वी झाली। त्या राजाने अनेक प्रकारचे भरपूर दक्षिणा देऊन यज्ञ केले। प्रसन्नचित्त, बुद्धिमान, अमित प्रभा असलेले स्वधर्म प्राप्त महातेजस्वी राजाने इंद्राचे अर्धे आसन प्राप्त केले। त्या बुद्धिमान राजाने धर्मानुसार पृथ्वीचे पालन केले। नगरासहित समुद्र केवळ आज्ञेने त्याने जिंकलेत। महाराज, चारीही समुद्रापर्यंत पृथ्वीवर अशी एकही जागा राहिली नाही की ज्या ठिकाणी राजाने दक्षिणा देऊन यज्ञ केला नाही। त्या महात्मा राजाचे 10 करोड वर्षांपर्यंत राज्य होते। एकदा 12 वर्ष अनावृष्टी होती, तेव्हा त्या महात्मा राजाने इंद्रदेवासमक्ष अन्नधान्याच्या वृद्धीसाठी पर्जन्यवृष्टी केली।
सोम वंशोत्पन्न श्रेष्ठ गंधर्वांच्या मांधाता राजाने तिथे जाऊन निज बाणांनी मेघांना जिंकून आणले. या प्रकारे महात्मा मांधाताने चतुर्विध प्रजेचे पालन केले. तपस्येने त्या राजाला लोकप्राप्ती झाली. स्वतेजाने स्थापन केलेले सूर्यासमान तेजस्वी त्या राजाचे हे देवस्थान आहे. यांच्या पुण्यवान देशात अमरकंटक दिसते. तिथे ओंकार नाथासमोर शतयज्ञ करून राजाने त्या पर्वतावर हे स्तोत्र सांगितले. तर इथे अमरकंटक क्षेत्र इथं दिसतं, तिथे दिले. तर त्यामुळे अमरकंटकच्या जवळचा भाग आहे मांधाता प्रदेश आणि अमरकंटकच्या जवळचा भाग. तर इथे सांगतात की तिथे ओंकारनाथासमोर शतयज्ञ करून राजाने त्या पर्वतावर हे स्तोत्र सांगितले. कालमेघा समान रूपवान आपणास नमस्कार असो. कालात्मक आपणास नमस्कार असो. कालाधिपती आपणास नमस्कार असो. कालरूप असूनही आपण प्रवृत्त होता. कालरूपाने आपण कालात्मा आहात. आपणच विश्वरूप धारण करणारे विश्वात्मा आहात. हे विश्वेश्वर आपणास नमस्कार असो. हे भवोद्भव कालगती प्रवृत्त करणारे आपणच आहात. संसाररूप व संसारनाशक आपणास नमस्कार असो. ओंकार स्वरूप श्री महादेवाला नमस्कार असो. कल्याण स्वरूप व संसार उत्पन्न करणाऱ्यास नमस्कार असो. नामरहित असल्यामुळे ज्यांचा जप करता येत नाही अशा उत्पत्तीरहित व मायारूप स्थानात वीर्य सिंचन करणाऱ्या आपणास नमस्कार असो. प्रभावशाली कल्याणरूप व क्षमारहित आपणास नमस्कार असो. नमस्कार असो. त्र्यंबक त्रिमूर्ती त्रैलोक्य स्वामी आपणास नमस्कार असो. कालरहित अजर अमर आपणास नमस्कार असो. नमस्कार असो. आदिदेव ओंकारनाथाचे जे निरंतर ध्यान करतात त्यांचा घोर संसार सागरात पुनर्जन्म नसतो. कालरूपधारी ओंकारनाथ देवस्तोत्र ऐकून देवादिदेव उमापती श्री महादेव राजाला बदले. हे सुव्रत वरदान माग. तुमचे या स्तोत्राने कल्याण व्हावे. मी प्रसन्न आहे. मी निस्संदेह यथेष्ट वर देईन. मांधाता राजाने सांगितले, हे देवेश, जर आपण प्रसन्न आहात व मला वर देऊ इच्छिता तर हे देवा, वैदुर्य नावाचा पर्वतराजाचे मांधाता नाव होऊ शकते व आपल्या कृपाप्रसादाने ते देवस्थान व्हावे. इथे दान तप पूजा व देहत्याग करणाऱ्याचा शिवलोकात निवास व्हावा. त्या मांधाता राजाचे वचन ऐकून श्री महादेव बदले, हे नृपश्रेष्ठ, माझ्या कृपाप्रसादाने हे सर्व होईल. असेच होईल हे सांगून ते स्वनगरीत निघून गेले. वरदान प्राप्त करून राजा त्वरित देवराज इंद्राच्या अमरावतीप्रमाणे स्वनगरीत गेला. हे सर्व मांधाताचे उत्तम चरित्र तुम्हास सांगितले. हे अनघ राजा, जो वैदुर्य पर्वत तुम्ही माझ्यासमोर पाहिला तो मांधाता नावाने संबोधला जातो. या तीर्थाच्या महात्म्याने मांधाता आदी राजा सर्व मनःकामनांनी युक्त विष्णुलोकात विहार करतात. हे आख्यान श्रवण व कथन केल्यास अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील मांधाता आख्यान नावाचा 28वा अध्याय पूर्ण झाला. तर जो वैदुर्य पर्वत होता त्या वैदुर्य पर्वतालाच मांधाता असं नाव प्राप्त झालेलं आहे. तर ह्या मांधाता पर्वताची पण प्रदक्षिणा आधी करतात. बरेचसे परिक्रमेला जातात तेव्हा आधी मांधाता ओंकारेश्वरला ओंकारेश्वर इथं हा मांधाता पर्वत आहे आणि त्यावरती तिथं आद्यशंकराचार्यांची फार उंच मूर्ती त्यांनी स्थापन केलेली आहे. त्या पर्वतावरती आहे. खूप सुंदर अशी मूर्ती लांबून दिसते. तर या पर्वताची परिक्रमा ही आधी परिक्रमावासी करतात आणि नंतर मैयाच्या परिक्रमेला सुरुवात करतात. ती परिक्रमा करावी मांधाता पर्वताची असं काही नाही आहे कंपल्सरी, परंतु अनेक परिक्रमावासी आधी ती परिक्रमा करून 8 किलोमीटरची साधारणतः ती परिक्रमा आहे ती करून मग नंतर पुढे मैयाची परिक्रमेला प्रारंभ करतात असं आहे. तर हा मांधाता पर्वताची हे मांधाता राजावरून नाव पडले आणि ज्या राजाचा जन्म त्याच्या पित्याकडून झालेला आहे. माता पिता त्याचे वडीलच होते. तर असं हे अद्भुत आहे. हे सर्व शक्य होऊ शकतं असं आहे आणि हे सर्व योगबलाने शक्य होऊ शकतं. अशक्य असं नाही आहे. ह्यामध्ये सुद्धा आणि वैज्ञानिक भूमिका आहे आणि जे मंत्रोच्चार करून तिथे
भार्गव महर्षींनी पुत्रप्राप्तीसाठी जो मंत्र उच्चारण केलेलं जे जल होतं ते राजाने तहान लागल्यामुळे चुकून त्यांनी प्यायलं आणि त्यामुळे त्यांना ती गर्भधारणा झाली होती. तर हे जे आहे कारण ते मंत्रोच्चारण केल्यामुळे त्यामध्ये ते सामर्थ्य असतं आपल्या शरीरामध्ये, त्या पद्धतीने निर्मिती होण्याचं सामर्थ्य असतं. तर त्यामुळे एकाच शरीरामध्ये अगदी कोणत्याही योगबलाने सुद्धा अ, जन्म होऊ योगबलाने सुद्धा गर्भधारणा होऊ शकते. कुठल्याही बाह्य गोष्टी न करता स्त्रियांमध्ये सुद्धा जी गर्भधारणा अनेक पुरावे आहेत, असे दाखले आहेत की असे मंत्रोच्चारण करून जे शक्तीने सज्ज असे फल किंवा जल किंवा काही प्रसाद दिल्यानंतर त्या महिलेस गर्भधारणा झालेली आहे असे दाखले पुराणांमध्ये किंवा वैदिक परंपरेमध्ये आहेत आणि ते सत्य आहेत. कारण त्यामध्ये अशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये जे आवश्यक तत्व जी आहेत ती तत्व निर्माण करण्याची क्षमता असते. तर त्यामुळे ते घडून येतं. तर हे सर्व योगबलाने अ, असे असे गर्भ राहिलेले आहेत आणि तसे ते जन्माला येणारे सुद्धा पुत्र किंवा कन्या त्या पद्धतीने तेवढेच तपस्वी आणि योगी होते. कारण त्यांची निर्मितीच तशी योगबलातनं झाली आहे. कामभावनेतनं न होता योगभावनेतनं झालेली योगाच्या बलाने झालेले आहेत आणि ते असे काही कार्यासाठीच जन्माला आलेले असतात आणि त्या पद्धतीने ते असे जीव ह्या वासनेतनं निर्माण होता जन्म न घेता अशा योगिक बलाने ते जन्म घेत असतात आणि हे 100% सत्य आहे, 100% वैज्ञानिकही आहे. ह्यात कोणतीही अतिशयोक्ती नाही आहे. तर अशा पद्धतीने इथे ह्यामध्ये सुद्धा असा दाखला आलेला आहे. मी भगवान परशुराम हे पुस्तक माधवाश्रम इथलं वाचलेलं आहे. तर त्यामध्ये सुद्धा असे उदाहरणं त्यामध्ये सुद्धा आलेली आहेत. तर असं सर्व आहे. आता पुढील अध्याय आहे